निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। मला शिर्डी पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि विशेष करून आमचे ॲडिशनल एसपी श्रीरामपूर विभागाचे श्री वाकचौरे साहेब असतील किंवा आमचे शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती आहेत किंवा तिथे पी आहेत, तर हा प्रकार त्याने उघडकीस आला पहिल्यांदा गुन्हा शिर्डीत नोंदला गेला आणि तो तिथनं मग चक्र फिरायला लागली। नंतर मग स्वतः पोलीस महासंचालकांनी मग त्याच्यामध्ये लक्ष घातलं। मला माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की तात्काळ त्यांनी लॉकआउट नोटीस इश्यू केल्यामुळे आरोपीला पळून जाता आला नाही। आरोपी परदेशात जायच्या तयारीत होता, परंतु तातडीनं माननीय मुख्यमंत्री निर्देशाप्रमाणे लॉकआउट नोटीस दिली गेली आणि त्यामुळे आरोपीला अटक करता आलं। आणि म्हणून जी काही ॲडिशनल एसपी असतील, एसपी डीवायएसपी शिर्डी असतील, यांनी जी तत्परता दाखवली, मला वाटतं नाही तर मग पुन्हा हा आरोपी मोकट झाला असता। म्हणून मला वाटतं खरं हे आता नाशिकमध्ये ही एवढं घटना घडत असताना नाशिकच्या एलसीबीचं काय काम होतं, नाशिकच्या क्राईम ब्रँचची काय जबाबदारी होती, म्हणजे ते सुद्धा खरं म्हणजे पाहण्याची आवश्यकता आहे। ठीक आहे, इकडे गुन्हा दाखल झाला, सगळे पुरावे शिर्डीत उपलब्ध झाले आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करता। मला पोलिसांच्या कर्तव्याबद्दल शंका घ्यायची नाहीये, परंतु आपल्या नागाखाली हे सगळं चाललं असताना तिथल्या लोकल क्राईम ब्रांच असतील किंवा एलसीबी जे आपण म्हणतो किंवा तिथल्या बाकी यंत्रणा होती, म्हणजे ते काय करत होते।